मंडळी आपण कांद्याचा वाटण टाकतोय. जो आपण कांदा भाजलेला होता ना तो वाटण टाकतो. मिरी, लाल तिखट, तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आज आपण करणार आहोत म्हणजे आपल्या आगरी कोली पद्धतीत झणझणीत चुलीवरची डाल मुंडी. तर चला मंडळी, सर्वात आधी आपण मुंडी घेणार आहोत. मस्त व्यवस्थित तिला साफ करून तोडून वगैरे घेऊन येणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत म्हणजे चुलीवरची दाल मुंडी. तर त्याच्यात कुठली कुठली सामग्री टाकणार आहोत आणि कुठली वस्तू टाकणार आहोत ना ते तुम्हाला स्टार्ट टू एंड बघायला भेटणार आहे. तर चला मंडळी, करूया व्हिडिओला सुरुवात. चला, मस्त मुंड्या बिंड्या आपण भाजून घेतोय. आता 2 मुंड्या आहेत. एक भाजून झालेली आहे, आता दुसरी घेतलेली आहे भाजायला. तर मंडळी आता आपण मुंडी वगैरे घेऊन आलेलो. तर चला आता चूल पेटवत आहे आणि त्याच्यानंतर सर्व सामुग्री आपण रेडी करणार आहोत आणि करणार आहोत ती म्हणजे रेसिपीला सुरुवात. तर चला मंडळी, तुम्हाला बघायला भेटणार ती म्हणजे चुलीवरची डाल मुंडी. तर आपण आहे ना आग पेटवण्यासाठी आहे ना कागदांचा वापर केलेला आहे आणि आपल्याला डाल मुंडी बघायला भेटणार ती म्हणजे आपल्या आगरी कोली पद्धतीत. आपण कांदा भाजतोय, 4 कांदे टाकतोय आपण. तर बघता मंडळी, आता इथे आपले 3 कांदे होत आहेत. तर इथे बघा आपले कांदे भाजून झालेले आहेत. तर आता आपण यांना काढतोय. तर बघताय मंडळी, आपण कांदे आहेत ना भाजून घेतलेले आहेत 4. तर आता त्यांना काढलेले आहेत बाहेर. तर आता आपण आहे ना त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत. ते 2 मुंडे आहेत जे आपण भाजून आणि तोडून घेतलेले आहेत. हे बघा 2 मुंड्यांचं मटण बघताय तुम्ही आणि सोबत आहे ती म्हणजे डाल आणि आपण करणार आहोत ते म्हणजे डाल मुंडी. मुंडे आपण धुवून घेतोय. डाल आता आपण आहे ना मुंडी धुवून घेतोय. धुवून घेतोय. धुवून घेतलेले मस्त. सगळी सामुग्री घेतलेली आहे. हे बघा कांदा, अख्खा मसाला, कोथिंबीर, हे बघा अख्खा मसाला, हे आहे धना पावडर, एव्हरेस्टचा मटन मसाला, हा आपला साधा मसाला, हळदी, हे बघा वाटण, मिरचीचा आणि खोबऱ्याचा आणि लसणाचा वाटण, हे डाळ, कोटे मसाला आहे आणि हा बघा वाटण बघताय तुम्ही जो आपण कांदा भाजला ना त्याचा वाटण आहे. मीठ, कोटे मसाला आहे ते, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट. मंडळी आता आपण टाकतो तो म्हणजे तेल टाकतोय. हे बघा तर मंडळी आता आपण टाकतो तो म्हणजे अख्खा मसाला. आता आपण आहे ना चुल्यावरती टोप ठेवलेला आहे. थोड्याच वेळात टोप गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण तेल सोडणार आहोत. म्हणजे कांद्याला पूर्ण लालसर होऊन द्यायचं आहे आणि आता काला आहे ना पूर्ण ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याच्यात बाकीच्या गोष्टी टाकणार आहोत. हे बघा झणझणीत कांदा आहे ना आपला ब्राऊन होते चुलीवरती.
कांद्याला हलका हलका ब्राऊन कलर आलेला आहे, हे बघा लालसर कलर आलेला आहे बघा. तर चला आता बाकीची वस्तू टाकूया आपण. आणि आता आपण करतो ते म्हणजे दाल म्हणजे आगरी कोली पद्धतीत चुलीवरचं जेवण. सर्व कांदा वगैरे आहे ना ब्राऊन झालेले, तर आता आपण त्याच्यात टाकतो तो म्हणजे टोमॅटो. हे बघा झणझणीत दालमुंडी होते आपली चुलीवरची. मंडळी आपण कांद्याचं वाटण टाकतोय, जो आपण कांदा भाजलेला होता ना तो वाटण टाकतोय. याला बोलतात काला वाटण. अद्रक लसूण पेस्ट टाकतोय. ग्रेव्ही आहे ना रेडी झालेली आहे आपली. तर याच्यानंतर आपण मसाले ॲड करणार आहोत. आता आपण आहे ना हळद टाकतोय. हल्दी पावडर टाकलेली आहे. लाल तिखट पोटे मसाला, मिरची मसाला बोलतात त्याला, मसाला त्याला बोलतात मिरची पावडर. मंडळी छानपणे मस्त उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यात दाल मुंडी टाकतोय. मस्त अशी आपली दाल मुंडी रेडी होते इथं. तर मंडळी आपण आता टोपावरती ना झाकण ठेवलेलं आहे. तर हे बघा आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकतोय आणि आता एक उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण डाळ ॲड करणार आहोत. हे बघा चणा डाळ आपण टाकलेली आहे त्याच्यात. डाळ आहे ना चणा डाळ आपण ॲड केलेले आहे. चला आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण उकळण्यासाठी ठेवणार आहोत. आता मंडळी बघूया डाळ आणि मुंडी कशी झाली ते. हे बघा मस्त असं उकळं आलेलं आहे आणि हे बघा डाळ पण रेडी झालेली आहे. आमची दीदी डाळ करताय. कशी झाले बघा बघा चेक करूया. फुटली जाड झाली फुटली. आता पाठी टाकली.
सुक्या खोबऱ्याचा वाटण आहे तो सुद्धा मंडळी आता एंड करतोय, कोथिंबीर टाकतोय, ह्यालाच बोलतात काला वाटण, कसुरी मेथी टाकलेली आहे आता त्यात. चला मस्त घाटा मारूया. तर मंडळी आगरी कोली पद्धती दालमुंडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर युट्यूब चॅनलला. तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.